मित्रांनो, नमस्कार. प्रत्येक व्यक्ती कर्म करतो आणि केलेल्या कर्मानुसार त्याचा परिणाम सुद्धा मिळत असतो. त्याचे फळसुद्धा कर्मानुसारच ठरलेले असते. म्हणजे जसेही कार्य आपण करतो तर त्याचा परिणाम, त्याचे फळ आपल्याला निश्चितच त्या कर्माच्या स्वरूपातच मिळत असते. म्हणजे प्रत्येक कर्म हे रूपांतरित नंतर फळामध्ये हे निश्चितपणे होतेच. आजचा मित्रांनो या स्वरूपाचा प्रश्न आहे, कर्माची तात्काळ शिक्षा कशी मिळते? कर्माची खरंच तात्काळ शिक्षा मिळते का? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी एक उदाहरण आपण बघू. वडील आहेत आणि वडिलांचा 8 वर्षाचा मुलगा आहे. मुलगा म्हणतो, बाबा मला पेन हवा आहे. मुलगा 2-3दा पेनची मागणी करतो. मग वडिलांनाही ठरवावं लागतं की निश्चितपणे मुलाचा आग्रह आहे आणि त्यामुळे पेन घेऊन द्यावंच लागेल. वडील म्हणतात की नक्कीच आज संध्याकाळपर्यंत तुला मी पेन घेऊन देणार. मित्रांनो, संध्याकाळ होते, पण बाबा मुलाला पेन घेऊन देत नाही. काही कामावरून बाबा घरी आलेले असतात. मुलगा विचारतो, बाबा पेन आणला? वडील म्हणतात, नाही बेटा, पेन आणला नाही. मुलगा म्हणतो, बाबा आपण तर ठरवले होते आणि तसे तुम्ही बोलले होते की पेन घेऊन देणार आहे. मित्रांनो, गोष्ट इथेच थांबते, पण कार्याचा परिणाम आता खरंच सुरू होतो. वडिलांना म्हणजे मुलाच्या बाबांना मनामध्ये ही गोष्ट येऊन जाते आणि विचार त्रस्त करतो की खरंच आपण मुलाला शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे आपण कृती कार्य केले नाही. ठरवल्याप्रमाणे आपण खरंच मुलाला पेन आणून द्यायला पाहिजे होता. मित्रांनो, ही खरंच खंत वाटते. ही खरंच अपराधीपणाची भावना पालकामध्ये निर्माण होते. इकडे मुलाची नाराजी पसरते, तोही भाव पालक म्हणून वडील किंवा बाबा हे टिपत असतात आणि त्याच पद्धतीने मनात विचार हे सतत येत जातात की अपेक्षेप्रमाणे मी माझी भूमिका वटवू शकलो नाही. वडील चिंताग्रस्त होत असतात की बोललो तसेच मी करायला पाहिजे होते. खरं तर हाच विचार वडिलांना स्वस्थ बसू देत नाही. मित्रांनो, खूप वेळेपर्यंत हाच विचार आपल्याला त्रस्त करत असतो आणि आपला स्वस्थपणा घालवत असतो. मित्रांनो, यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की ज्याही पद्धतीने आपण कार्य करतो आणि कार्य करून देण्याचं ठरवत असतो, तसं जर झालं नाही तर नक्कीच त्याचे परिणाम हे त्याच पद्धतीने मिळत असतात. वडिलांनी जसे बोलले तसे केले असते तर नक्कीच अपराधीपणाची भावना वडिलांच्या मनामध्ये निर्माण झाली नसती आणि मुलाला बोलल्याप्रमाणे पेन घेऊन दिला याचे समाधान लाभले असते. पण मित्रांनो, कार्य विपरीत झाले म्हणून त्या कार्याचा परिणाम सुद्धा अस्वस्थतेमध्ये झाला. म्हणजेच कार्य तसाच त्याचा परिणाम आहे, कार्य तसेच त्याचे फळ आहे. मित्रांनो, लक्षात आले असेल ना? अशाच पद्धतीने जीवनाला समजून घेऊया व जीवन अधिक सुंदर साजेसे करूया.